दागिने एकाला कोपरा राहू. नमस्कार, मी गौरी पाटील. स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर गौरी या पेजवरती. मला एडिटिंगला टाइम भेटत नाही, त्यामुळे मी 2 दिवसांचा व्लॉग एकाच दिवसामध्ये कन्वर्ट केला आहे. ही वेडी झाली आहे का? गणपती विसर्जन झाले तरी पण गौरीचाच व्लॉग बनवते. मम्मी आजारी आहे, मम्मीला 2-3 दिवस झाले सलाईन लावतात, त्यामुळे मला एडिटिंगला टाइम भेटत नाही आणि घरात पण खूप सारी कामे असतात. प्रत्येक वेळी मला मोबाईलमध्ये कॅप्चर करता येत नाहीये. मी प्रसादासाठी तांदळाची खीर बनवली, देवपूजा करून गणपतीची आरती केली. मम्मी आजारी असल्यामुळे तिला काही खाता येत नाही, त्यामुळे पप्पा त्या दिवशी इडली घेऊन आले होते. आज गौरी आवाहन आहे म्हटल्यानंतर मी आणि दीदी साडी नेसून रेडी झालो. यानंतर दीदीने रांगोळी काढली. मंडळाच्या समोर सर्व महिलांनी एकत्र येऊन गौरी पूजन केले. सर्व महिलांनी हळदी कुंकू लावले. यांचे पूजन चालू आहे तोपर्यंत आम्ही फोटो काढले. गौरी अशी घेऊन जात असताना असे ताट वाजवत घेऊन जातात. यानंतर आईने नजर काढली. आमच्याकडे अशी प्रथा आहे. मम्मीने आमचे पाय धुवून आम्हाला हळदी कुंकू लावले. चारीश मले परंतु न बोलवे काही. यानंतर मी आणि दीदीने रील बनवल्या आणि सायंकाळच्या वेळी असं पावसाचं वातावरण झालं होतं. त्यानंतर मी भेळ बनवली आणि मम्मीसाठी मी खिचडी बनवली. दीदीने आणि मम्मीने गौरी रेडी केली. यानंतर भजी आणि वडापाव एन्जॉय केला. आणि कुणाकुणाला सवय असं किचन ओट्यावर बसून खायची ही मला कमेंट्स मध्ये सांगा. सर्वांनी आरती केली आणि आज तसेच अध्यक्षाचा बर्थडे होता, त्यामुळे बर्थडे सेलिब्रेट केला. सर्वांनी गौरीचे खेळ खेळले. नाही पाय उचलायचं गाणं बनवत आपण. आखिर तू आना है. दागिने एकाला कोपरा राहू. चारीश मले परंतु न बोलवे काही.